जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर संजय कानून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पल खा के लहरा के आग लगा के. तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला बिटमार्क आणि शिपेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी ते तुम्हाला सॉन्ग प्लस ब्लिंक इफेक्ट आणि PNG देखील ॲड करून दिलेलं आहे. ते मी सर्व तुम्हाला हाईड करून दिलेलं आहे. ते अनहाईड करा. बघू शकता मी अनहाईड करतो. अनहाईड केल्यानंतर काहीच तुम्हाला अशा प्रकारे सर्व स्क्रीनला दिसून जाईल. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं देखील तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता. पूर्णपणे फोटोला लास्टला घ्या. याला 3 क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. सिम्पली 7.6 पासून एकदा स्प्लिट करा. लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्या. हे दोन्ही फोटो सॉन्गच्या वरती घ्या, होऊ शकता. आणि इथं ब्लिंक मी इफेक्ट दिलेला ॲड करून ब्लिंक इफेक्टच्या खाली घ्यायचं आहे. सिम्पली स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा. पूर्णपणे लास्टला घ्या. याला 3 क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती जायचं अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली व्हाईटवरती क्लिक करून इथनं ट्रान्सपरंट करायचं. इथे एक बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. सिम्पली याला लॉंग प्रेस करून इथं PNGच्या खाली घ्यायचं आहे. आणि या PNGला 7.6 पासून एकदा स्प्लिट करायचं. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली स्टार्टिंग प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा. पूर्णपणे लास्टला घ्या. शेपला याला 3 क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10-11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेसमधला 1 नंबरचा इथनं इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि वर फोटोच्या PNG आहे त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रेसेसमधला 2nd नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर सिम्पली आता 2nd फोटोला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. बघू शकता 2nd फोटोला केलेला आहे. जो वर 2nd PNG आहे त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर न्यू असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आपण इथं सर्व काही मित्रांनो आपण इफेक्ट आपले पेस्ट करून झालेले आहेत. तर मित्रांनो सिम्पली बघू शकता इफेक्ट एकदा सगळे चेक करा. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्यूशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं खाली बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे तर आणि एडिटिंगची कॉटोग्राफी. जय हिंद, जय महाराष्ट्र.